बोलवली होती SBI कडून तुम्हाला काय पत्र प्राप्त झालं त्याबद्दल? काल आपण भारताने क्रिकेटमध्ये मॅच जिंकून फायनल दिवाळी साजरी केली, तशीच आज मीही दिवाळी साजरी करतो आहे. कारण स्टेट बँकेकडनं जे पत्र आलं आहे फार आशादायी आहे माझ्यासाठी आणि माझ्यावर असलेले आरोप त्यांनी स्वतः मागे घेतलेले आहेत. याचं कारण असं की मी त्यांच्या त्या एकंदर वागण्यामुळे मागच्या 3 वर्षामध्ये अनेक एजन्सीजना तोंड द्यावं लागलं, अनेक त्रास सहन करावं लागले, बदनामी झाली, पेपरमध्ये फोटोसुद्धा छापून करून आले. हे सगळं काही त्यांनी केले. पण आम्हीसुद्धा अगदी एका दिलानं संपूर्ण कुटुंब की आपल्याला फाईट आऊट करायचं आहे, आपल्यावर झालेला सगळा अन्याय आहे, खोटं आहे आणि म्हणून आम्ही एकत्र राहून आणि भांडत आलो. त्याचा अभ्यासही केला, त्यांच्या त्या कायद्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे आज जे पत्र मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे हे असेल, तुमचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला नॅचरल जस्टिसला बाजूला ठेवता येणार नाही. दुसरं, त्यांच्या विरोधात जे काही तुम्ही वापरता आहात त्याची कॉपी त्यांना दिली पाहिजे. माझ्या केसमध्ये त्यांनी दोघे दिलेले नाही, दोघे गोष्टी पाळलेल्या नाही. तीच गोष्ट सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता 27 मार्चला 23ला, त्याच्यामध्ये सुद्धा सेम 100% माझी केस फिट बसत होती. म्हणून मी कोर्टात गेलो स्क्वॅशिंगसाठी की ही माझी गोष्ट, माझ्यावर झालेला अन्यायसुद्धा स्क्वॅश झाला पाहिजे. तर आज त्यांनी आपल्या SBIला स्वतःला समजलं की आपण केलं ते चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावर लावलेला जे फ्रॉडुलंट अकाउंटचा टॅग आहे तो त्यांनी काढून टाकलेला आहे. माझे अकाउंट कोणतेही फ्रॉडुलंट नाही, मी फ्रॉड केलेलं नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे. SBIने स्वतःहून मान्य केलेलं आहे आणि हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती. आनंद तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठीच आपल्या सगळ्यांना बोलवलं. धन्यवाद. बाबूजी, यामध्ये आपल्यावरती नक्की आरोप काय लावलेले होते? त्यांनी किती कोटी रुपयांचा फ्रॉड केला असतो? तो वेगळा कोटी रुपयाचा फ्रॉड जो होता तो बँकेने केला होता. आता ज्या केसेस आहेत त्यांनी कंप्लेंट केली कोणाकडे? CBIकडे. त्यांनी म्हटलं बेस्ड ऑन फॉरेन्सिक ऑडिट त्यांनी फ्रॉड केला आहे. मी तुम्हाला दाखवलं की फॉरेन्सिक ऑडिटने काय म्हटलं आहे. म्हणजे फॉरेन्सिक ऑडिटची ही कॉपी आहे आणि ह्या कॉपीमध्ये कन्क्लुजनवर, इथे जे कन्क्लुजन म्हणतो या कन्क्लुजनमध्ये यांनी लिहिलेलं आहे की द अकाउंट ऑफ द बॉरोअर कॅनॉट बी ट्रीटेड ॲज फ्रॉड, कॅनॉट बी डिफाईन्ड ॲज अ फ्रॉड. पण किती कोटी रुपयांचा हा विषय होता? तो टोटल त्यांनी 520 कोटीचा केला आहे. आपली केस त्यांच्यावर जास्तची आहे. उलट आम्ही त्यांच्यावर केस केली 700. नक्की कोणत्या विषयामध्ये विषय समोर आलेला? विषयावर असं आहे की त्यांचं मला पैसे देणे होते, याच्याबद्दल काय पैसे देणे होते? 520 कोटी. दॅट इज अ बँकिंग व्यवहार आहे. लोन घेतलं, बँकिंग लोन घेतलेलं आहे बँकेकडून आणि आपण पण त्यांच्यावर केस केलेली आहे 763 करोड रुपये. माझे उलट त्यांच्याकडे व्यवहारात घेणे निघतात. याचं कारण काय असं, माझे आलेले पैसे बँकेत माझ्या त्या अकाउंटमध्ये जमा व्हायचे, ते डेबिट करायचे आणि घेऊन टाकायचे. माझ्या लक्षात ते आलं त्यावेळेला मी सगळं सांगितलं की तुम्ही जास्त माझ्याकडून घेऊन टाकलेले आहेत. म्हणून त्यांचे देणे मला खरे आहेत, पण माझे घेणेसुद्धा तेवढेच खरे आहे ना. माझे मला द्या, तुमचे तुम्ही घ्या. हे आजची जी पत्रकार परिषद आहे ते विशेष म्हणजे रिमूव्हल ऑफ एक्झिस्टिंग फ्रॉड क्लासिफिकेशन. आणि त्यांनी SBIने ही मान्य केलं आहे की आम्ही तुम्हाला चुकीने आम्ही तुम्हाला फ्रॉड डिक्लेअर केलं होतं आणि हे आम्ही फ्रॉड डिक्लेरेशन रिमूव्हल काढतो आहे. ह्या पत्रामध्ये तसाच उल्लेख आहे. आणि 18/2/2025 इथे या तारखेला त्यांनी RBIच्या पोर्टलवरून सुद्धा RBIला पत्र लिहून त्यांनी हे काढण्यात आलेलं आहे की राजमल लगीजन ग्रुप इज नो मोर अ फ्रॉडुलंट ग्रुप आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. अँड दिस विल हेल्प मी इन द कोर्ट नाव ते स्क्वॅश करण्यासाठी. कारण जो आरोप त्यांनी केला तो स्वतः त्यांनी काढून टाकलेला आहे. आरोपच नाही ना माझ्यावर. कोर्टात बँक गेली होती का तुम्ही गेला होता? वी वेंट कोर्टात. आम्ही गेलो स्क्वॅशिंग गेलो बँकेच्या विरोधात. कारण ते तर आमच्याकडे आलेत पाहुणे म्हणून त्यांनी आमच्यावर केसेस केल्या. तर ती केस काढून घेण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो की हे स्क्वॅश झालं पाहिजे. हे सगळं चुकीचं आहे. बाबूजी, आता तुम्ही म्हणता की सगळे हे नो मोर क्वेश्चन्स अपार्ट फ्रॉम दिस, कारण ही न्यायपृष्ठ गोष्ट आहे. आपण या संदर्भातच फ्रॉडलंट बद्दलच आज बोलू. आपण नाही दादा, आपण हे दादा या फ्रॉडलंट बद्दलच आपण बोलूया, कारण हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा मॅटर आहे. तर आपण बाकीचे विषय न घेता निर्णय सुद्धा फार मोठा आहे ना. फ्रॉडुलंट अकाउंट काढून टाकणं टॅग आणि रिझर्व्ह बँकेला कळवणं म्हणजे माझं अकाउंट आता नॉर्मल अकाउंट झालं ना. फार मोठा निर्णय आहे आणि याचा उपयोग मला कोर्टामध्ये निश्चित होणार.
याचा निश्चित कोर्टामध्ये उपयोग होईल. मला मधल्या काळात चला, म्हणजे thank you आपल्या so काही much. मधल्या Thank you. काळात ते मालमत्ता आपल्या अटॅच केलेल्या होत्या. केल्या ना, आजही आहेत. त्या तुम्ही त्याच्याबद्दल काय? आजही आहेत त्यांच्याकडे अटॅचमेंट. ते चुकीचं आहे. आता बाबा आता ते यांच्यात त्याच्या नाही विरुद्ध बोलत. जाऊ ना आपण. नाही याच्यामध्ये बाईटमध्ये ते बोलत नाही, पण सगळं सांगतो तुम्हाला. नहीं, एक मिनट, अभी नहीं. कशी चुकीची नहीं नहीं, असते. अभी नहीं बोलेंगे. हाँ, बाइट में नहीं, लेकिन वो बाइट बाइट चालू में है ना बाबा. आप शांति म्हटलं रखो. ना, बाइट मध्ये नहीं, नाही. आप बाहर आइए, यहाँ बात नहीं. बाईटमध्ये नाही, मी बोलतो तुम्हाला.